योद्धा न्यूज चॅनल। राजगुरुनगरमध्ये नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन उत्साहात संपन्न। राजगुरुनगर प्रतिनिधी दत्ता भगत। विद्रोही कवितेचे जनक आणि दलित पॅन्थरचे संस्थापक पद्मश्री नामदेवराव ढसाळ यांचा साहित्यिक वारसा जतन करण्याच्या उद्देशानं कुलस्वामिनी साहित्य परिषदेच्या वतीनं आयोजित तिसरे विश्व साहित्यिक पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन राजगुरुनगर येथे मोठ्या उत्साहात पार पडले। या संमेलनातून वाचन संस्कृती टिकवून ठेवण्याचा आणि विद्रोही साहित्याचा जागर करण्याचा संकल्प करण्यात आला। थाटामाटात ग्रंथदिंडी आणि उद्घाटन संमेलनाची सुरुवात पारंपरिक पद्धतीनं ग्रंथदिंडीनं करण्यात आली। या सोहळ्याचे उद्घाटन 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले। यावेळी बोलताना डॉक्टर सबनीस यांनी नामदेवराव ढसाळ यांच्या साहित्यावर भाष्य केले। ते म्हणाले, ढसाळ यांनी विद्रोही साहित्यातून केलेली निर्मिती अलौकिक आहे। त्यांचा हा वैचारिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवून वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याचे कार्य कुलस्वामिनी परिषद कौतुकास्पद रीतीनं करत आहे। नागपुरात रंगणार पुढील संमेलन। संमेलनाचे निमंत्रक अशोकराव टावरे यांनी आपल्या प्रास्ताविकात एक महत्त्वाची घोषणा केली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या संमेलनास शुभेच्छा दिल्या असून त्यांच्याच आग्रहास्तव आगामी नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन नागपूर येथे आयोजित केले जाईल असे त्यांनी जाहीर केले। केवळ वाचन संस्कृती वाढवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केले। मान्यवरांची उपस्थिती आणि गौरव। संमेलनाचे अध्यक्ष कांताराम सोनवणे यांनी नामदेवराव ढसाळ यांचा जीवनपट उपस्थितांसमोर मांडला। यावेळी विविध क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती होती, ज्यात सुखदेव सोनवणे प्रदेशाध्यक्ष दलित पॅन्थर, ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे सभापती बाजार समिती, अनंत धनसरे काव्य संमेलनाध्यक्ष, माननीय भा चव्हाण ज्येष्ठ साहित्यिक व खेड तालुक्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळेचे दत्तात्रय वारे गुरुजी आणि अंबिका देवस्थान ट्रस्ट साबळेवाडी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला। काव्य संमेलन आणि परिसंवाद संमेलनाच्या उत्तरार्धात झालेल्या काव्य संमेलनाने उपस्थितांची मनं जिंकली। राज्यभरातून आलेल्या कवींनी आपल्या विविध विषयांवरील कविता सादर करून सामाजिक वास्तवावर भाष्य केले। संमेलनाचे सूत्रसंचालन मुरलीधर मांजरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कुलस्वामिनी साहित्य परिषदेच्या कार्यवाह सुरेखा टावरे यांनी मानले। दगडी मूर्त्यांच्या पायावर डोक्या आपटून किंचाळतील जीवाच्या अंतापर्यंत चेंगरलेले ठेचलेले शेकडो हातपाय, चेंगरलेले ठेचलेले शेकडो हातपाय करपटत धरपटत शोधतील शांती पथाची वाट। बधीर वातावरणात डोळ्याच्या भोकात नाकाच्या नळ्यात वसलेलं असेल अगणित किड्यांचं शहर। सारं जग उभं असेल तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरट्यावर प्रकाशित झालेल्या कोरोनाच्या आठवणी या कविता संग्रहातील माझी एक कविता मी सादर करतोय, कारण कोरोना काळामध्ये जगाला कसा सामना करावा लागला ते मी त्याच्यातून थोडं मांडलेलं आहे। आसमानी संकटाने सगळे होईल शांत, आसमानी संकटाने सगळे होईल शांत, मानवाला याची कधीच नव्हती भान। सिमेंटच्या जंगलांनी आवळला होता फास, सिमेंटच्या जंगलांनी आवळला होता फास, सर्वांच्या जीवनात पैशाचाच होता ध्यास, सर्वांच्या जीवनात पैशाचाच होता ध्यास। वेळ काळाचेही कधी ठेवले नाही भान, वेळ काळाचेही कधी ठेवले नाही भान, भौतिक सुखासाठीच पेटवत होते रान, भौतिक सुखासाठीच पेटवत होते रान। कोरोनाची आली बाधा शंकेची पाल चुकचुकली, कोरोनाची आली बाधा शंकेची पाल चुकचुकली, हदवत झाले सारे जग घरातच पावले थबकले,
हतबल झाले सारे जग, घरातच पावले थबकली. सत्याची जाणीव व्हायला उशीर आता झाला, सत्याची जाणीव व्हायला उशीर आता झाला. जगाचा अंत जणू आता समीप आला, जगाचा अंत जणू आता समीप आला. धन्यवाद.